छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास जागा राहू द्या, जिवंत राहू द्या। रितेश देशमुखांनी शिवाजी महाराजांचा अपमान केला, इतिहास मोडण्याचा तोडण्याचा प्रयत्न केला। आपण असेच राहणार तेव्हा काय यांच्या तोंडामध्ये मुळा जातो का? रितेश देशमुख याचा राजा शिवाजी हा पिक्चर येतोय। खूप दिवसांनी खूप प्रयत्न केल्यानंतर भरपूर वर्षांनंतर हा पिक्चर बनलाय आणि हा आता रिलीज होणार आहे। सुरुवातीला जेव्हा या पिक्चरचा ट्रेलर रिलीज झाला होता तेव्हाच काही विशिष्ट प्रकारची एक जाती आहे, अशा जातीचे लोक बाहेर आले होते। या जातीला काहीच काम नसते, ही जात आहे ट्रोलर्सची। ही घरामध्ये बसल्या बसल्या मोबाईल स्क्रोल करत असते। स्क्रोल केल्यानंतर त्यांना कुठं काही आढळलं तर त्याच्यावरती टीका टिप्पणी करायचं आणि यामध्ये सॅटिस्फॅक्शन मिळवून घेणारी ही प्रजाती जिला ट्रोलर्स म्हणून ओळखलं जातं। हेच ट्रोलर्स बाहेर आले होते। यांनी या पिक्चरची तुलना छावा बरोबर केली। याच्या ट्रेलरमध्ये वाईब नाही, रितेश देशमुख याला ट्रोल केलं। ट्रोल करताना ही लोक कसलाच विचार करत नाहीत की या गोष्टी मागे त्याचं काय कष्ट असेल, त्याने किती मेहनत केलेली आहे, किती वर्षांचा संघर्ष होता। ट्रोल करताना राजा शिवाजीचा ट्रेलर आणि छावाचा ट्रेलर या दोघांचं कंपॅरिझन करण्यात आलं, परंतु हे दोन्ही पिक्चर राजा शिवाजी महाराजांच्या इतिहासावरती आहेत, शंभू महाराजांच्या इतिहासावरती आहेत। ह्या गोष्टी ते लोक विसरून जातात। अजय अतुल यांनी एक गाणं रिलीज केलं होतं, राजा शिवाजी यांचा अँथम, आणि त्यानंतर पुन्हा एकदा रितेश देशमुख यांच्या पिक्चरला जोरदार बज मिळतोय। अशातच काल एका नेटकऱ्याने रितेश देशमुख यांच्यावरती आरोप केले की त्यांनी राजा शिवाजी महाराजांचा अपमान केलाय, त्यांनी इतिहास तोडण्याचा मोडण्याचा प्रयत्न केलाय। कशावरून? तर ट्रेलरमध्ये दाखवलेल्या वाघनखांवरून। हे ट्विटर अकाउंट आहे त्या टीका करणाऱ्याचं। हा म्हणतोय की ट्रेलरमध्ये राजा शिवाजी महाराज यांची वाघ पहिलेच दाखवलीत हल्ला करायच्या पूर्वीच। आता यांनी जसं काही जाऊन पिक्चर बघून आला, ह्याला पहिला प्रीमियर शो दाखवला होता आणि त्यानंतर यांनी हे वक्तव्य केले। ह्याच्यावरती रितेश देशमुख यांनी देखील त्याला एक ट्विट करून रिप्लाय दिलेला आहे आणि त्यामध्ये रितेश देशमुख त्याला म्हणतात की जा बाबा, पहिलं पिक्चर बघून घे आणि नंतर तुझा काय विचार आहे तो मांड। वारंवार मराठी लोकांना घाटी समजलं गेलंय। याच्यामध्ये कुठल्याही विशिष्ट जातीचा संबंध नाहीये। समस्त महाराष्ट्रातील मराठी लोकांनी 1 मे रोजी आपल्या परिवारासोबत जाऊन हा पिक्चर बघा। राजा शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज कोण होते तुमच्या मुलांना दाखवा। याच्यामध्ये कोणतंही प्रमोशन नाही। रितेश देशमुख मला ओळखत पण नसतील, परंतु पिक्चर हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावरती आहे, त्यामुळे नक्की जाऊन बघा। आणि जेव्हा तो जैन मुनी तारा राणींबद्दल बोलला, काल बागेश्वर बाबा नागपूरमध्ये संघांच्या कार्यक्रमामध्ये शिवाजी महाराजांबद्दल बोलला, तेव्हा या ट्रोलर्सच्या काय तोंडामध्ये मुळा जातो का? बोलायला आपण पण खूप काही बोलू शकतो, शिव्या देऊ शकतो, पण ते आपल्याला करायचं नाहीये। एकच सांगतो, राजा छत्रपती शिवाजी महाराजांवरती हा पिक्चर आहे, जाऊन बघा, आपल्या परिवारासह बघा, आपल्या मुलांना दाखवा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास जागा राहू द्या, जिवंत राहू द्या। धन्यवाद।